मुसळधार पावसाने सर्वीकडे थैमान घातले होते. रोडच्या कडेला असणारे नाले तुडुंब भरून वाहत होते. त्या अंधारात बुडालेल्या रस्त्यावर बऱ्याच प्रमाणात पाणी साचले होते. पावसाने आज जरा जास्तच बरसण्याचा निर्णय घेतला होता. पडणारा पाण्याचा एक एक थेंब त्या पावसाचे उग्र रूप दर्शवत होता. झर्र आवाज करत एखादी गाडी त्या रोडवरून जात होती. तेव्हा त्या गाडीच्या लाईटच्या उजेडात त्या पावसाच्या सरी एवढ्या उग्र दिसत होत्या की त्या पावसाला पार करणे कठीणच. बराच वेळ त्या जोराने कोसळणाऱ्या पावसाला बघत असलेला अजय मनाशी एक पक्का निर्णय करतो. आता काही या पावसाच्या थांबण्याची वाट बघायची नाही. बघतोच हा किती बरसतो तर. बरस आणखीन जोरात, दाखव आपली ताकद. अजय चिडला होता. एका तासापेक्षा जास्त वेळापासून तो त्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या छोट्याशा बस थांब्यावर थांबला होता. पावसात जाण्याऐवजी आपण पाऊस थांबल्यावर जाऊया हा विचार करून तो एका तासापेक्षा जास्त वेळपासून तिथेच होता. पण हा पाऊस काही आज थांबायचं नावच नव्हता घेत. बॅगमधून एक प्लास्टिकची पिशवी काढत तो ऑफिस बॅग त्या पिशवीत भरतो. मोबाईल, पैसे वगैरे सर्व महत्त्वाचे सामान बॅगेमध्ये व्यवस्थित ठेवून तो ती बॅग थांब्यासमोर उभ्या असलेल्या गाडीला लटकवतो आणि आपल्या शर्टच्या बाह्या मुडपत तो गाडीवर बसतो. संपूर्ण कोरडा असलेला अजय मिनिटाच्या आतच त्या पावसात ओला होतो. गाडीवर बसून तो गाडी एका किकमध्ये चालू करतो. खटखट गिअरचे आवाज करत गाडी रोडवर घेतो. त्या गाडीच्या हेडलाईटमध्ये फक्त तो पाऊस रौद्ररूप घेऊन बरसताना दिसत होता. आणि बघता बघता अजय त्याच्या घरच्या मार्गावर लागतो. अजय त्याच्या कामावरून घरी परतत होता. मधातच अचानक आलेल्या पावसाने त्याला त्या बस थांब्यावर थांबायला लावले होते. या पावसाची पूर्वकल्पना नसल्यामुळे रेनकोट सोबत नव्हता. हा पाऊस लवकरच थांबेल या विचारात तो तिथे थांबला होता. आधीच कंपनीमधून निघायला उशीर झाला होता आणि त्यात हा पाऊस. वेळेसोबत त्याचा धीरही संपतो आणि रागाच्या भरात तो घरी जाण्याचा निर्णय घेतो. गाडीच्या वेगासोबत ते पाण्याचे थेंब त्याला जोराने लागत होते. एकतर या पावसाची कल्पना नव्हती. अजयला चिडचिड होत होती. तो गाडी चालवत नाही तर पळवत होता. त्याला लवकरात लवकर या पावसातून घरी पोहोचायचं होतं. पण त्या पावसामुळे समोर काय कुठे खड्डा असेल तेही कळत नव्हते आणि बरोबर दिसायला सुद्धा त्रास होत होता. अजयचे घर तसे गावच्या बाहेरच होते. कंपनीने दिलेले नाकारता येत नव्हते आणि पैसे पण वाचणार होते. त्यामुळे त्याने तिथे राहायला होकार दिला होता. पण इतरांनी त्याला तिथे जाऊ नको राहायला असे बजावले होते. पण अजयने याकडे लक्ष जास्त न देता त्याने तिथे राहायला सुरुवात केली. नेमकं आपण कधी कोणता चुकीचा निर्णय घेतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. पण त्या गोष्टीपासून दूर जाण्याचे संकेत आपल्याला वेळोवेळी मिळत असतात, पण आपण लक्ष देत नाही. जवळपास 1 महिना होत आला होता अजयला त्या घरात राहून. 15 मिनिट गाडी चालवल्यावर तो घराच्या लोखंडी गेट समोर उभा होता. त्या पावसाने ते घर सुद्धा काळोखात बुडाले होते. तो त्याची गाडी अगदी सरळ करून घराच्या दिशेने उभी करतो आणि ते गेट उघडायला गाडीच्या खाली उतरतो. तो पूर्णपणे पाण्याने भिजला होता. त्यात वरून पाणी चालूच होते. उजव्या हाताने चेहऱ्यावरचे पाणी साफ करत तो ते गेट उघडतो. त्या गाडीच्या लाईटच्या उजेडात ते घर उजळून निघालं होतं. त्याचे ते मुख्य पांढऱ्या रंगाचे द्वार आपला जबडा उघडून अजयला गिळायला तयार होते. त्याच्या मनात त्या घराला बघून पहिल्यांदा भीती वाटली होती. तो लोखंडी गेट उघडतो आणि आपली वाट चालतच गाडी हातानेच लोटत रोजच्या ठिकाणी उभी करतो आणि परत मागे वळून तो ते बाहेरचं गेट बंद करतो आणि गाडीला लटकवलेली बॅग घेऊन घरात जायला निघतो. खिशातून चावी काढत तो घर उघडतो आणि आत प्रवेश करतो. घरात त्या काळोखात पाय टाकताच तो डाव्या बाजूला असलेला स्विचबोर्डवरील सर्व बटन दाबतो. त्याने त्या घरातील काळोख संपतो. सर्व घर उजळून निघालं होतं. आपले पाण्याने ओली पिशवी तो त्याच स्विचबोर्ड खाली भिंतीला टेकवून ठेवतो आणि सरळ फ्रेश व्हायला बाथरूमकडे जातो. एक मोठी मुख्य रूम, त्याच रूमच्या एका कोपऱ्यात 2 दरवाजे.
एक जो अजयच्या बेडरूमकडे जातो आणि दुसरा किचनकडे उघडत होता. किचनच्या दरवाजाने आत जाताच एक छोटा पॅसेज लागत होता आणि त्याच पॅसेज जवळ होती एक अडगळीची खोली. त्याचे दार कधी उघडलेच नव्हते आणि किचनच्या मागे आणखीन मोकळी जागा, तिथून वरती जायला रस्ता. तसं घर छान होतं, पण अजयचं तिथे मनच लागत नव्हतं. त्याला घरी आल्यावर सतत मनावर एक दडपण असायचं आणि इतरांनी सुचवलेलं होतं इथे राहायला येऊ नको म्हणून. तो विचार त्याला सतत त्या घरात काहीतरी असल्याची जाणीव देत होता. घरातील सर्व लाईट चालू होते आणि मुख्य रूमचा पंखाही. अजय बाथरूममधून बाहेर येतो. टॉवेलने डोकं पुसत सोफ्यावर येऊन बसतो. आता कुठे त्याला बरं वाटत होतं. अंगात थंडी जरी भरली होती तरी त्या फॅनची हवा अजयला गरम वाटत होती. बाहेरच्यापेक्षा घरात जास्त उभ होती. टीव्हीचे रिमोट शोधून तो ती चालू करतो, पण त्यावर नो सिग्नल असं लिहिलेलं बघताच अजय आणखीनच चिडतो. आज त्याला ऑफिसमधूनच हे असं होत होतं. कामाचा व्याप आणि त्यात ही संकट त्याला सहन नव्हती होत. ते रिमोट सोफ्यावर तिथेच आपटून उठून तो भिंतीला टेकून ठेवलेल्या बॅगेकडे वळतो. टॉवेल तिथे सोफ्यावर ठेवतो आणि ती बॅग व्यवस्थित सावकाश त्या प्लास्टिकच्या पिशवीमधून बाहेर काढतो. त्यामधील पैसे, बटवा आणि मोबाईल बाहेर काढतो. काही ओलं झालं नाही म्हणून त्याला बरं वाटलं. मोबाईल बघत बसू थोडा वेळ असा विचार करत तो मोबाईल ऑन करतो आणि बघतो तर दोन्ही सिम एमर्जन्सी कॉलवर गेले होते. नशिबाला दोष देत तो मोबाईल चार्जवर लावतो. आता त्याच्याकडे करण्यासाठी काहीच नव्हते. आता तो घर न्याहाळत होता. तो घरात इकडून तिकडे फेरी मारू लागतो. हे असलं घर दिलंय मला. भिकारी सुद्धा राहायला नकार देईल अशी जागा आहे. प्रोजेक्ट मॅनेजरला हे असलं घर. जवळ पैसे असते ना तर मी या घरात राहिलोच नसतो. एवढे लाईट असूनही नेहमीच अंधार वाटतो. अजय चिडून स्वतःशीच बोलत होता. त्याला सतत वाटत असतो की हे घर त्याला खायला उठलं आहे, पण राहण्याविना गत्यंतर नव्हते. नेमकं होतं काय या घरात? घरात फिरत असताना तो त्या अडगळीच्या खोलीबाहेर उभा राहतो. घरात आल्यापासून तो त्या खोलीच्या गेटला बघतच असतो. काळ्या रंगाचे नक्षीकाम केलेले ते द्वार काही वेगळेच भासत असते. धूळ, जाळे याने गच्च भरलेले. नक्षीकाम ते वाटत नव्हतं. असं वाटत होतं की काहीतरी वेगळ्याच भाषेत कोरून ठेवलं आहे तिथे, जसं की काही मंत्र लिहिले आहेत त्यावर. हेच दार असं का होते? सर्व घर नवीन पद्धतीने बांधलेले होते, पण याच खोलीचे दार पुरातन वाटत होते. चौकटीपासून त्यावर मंत्र की काय ते कोरले होते. रोज त्याला असंच व्हायचं. त्या रूमसमोर आला की त्याला भारावल्यासारखं वाटत होतं, जसं की मती गुंग झाली आपली. पाऊस सुरू होता. त्यात मोबाईल बंद म्हणजे जीवच बंद झाला. काय करावं त्याला कळत नव्हतं. त्यात कामाने आधीच चिडचिड झालेला तो त्या रूमच्या दाराजवळ उभा असतो. नेमकं त्याला काय होत आहे माहिती नाही. फक्त कडी लावलेलं ते दार तो मागचा पुढचा विचार न करता उघडतो. का? आपण हे दार का उघडले त्याला कळत नव्हतं. आणि एवढं भरभक्कम द्वार फक्त कडी लावूनच ठेवलं होतं. दार उघडायला अजयचे हात स्वतःच सामोरे गेले आणि त्याने द्वार उघडले होते. कडी उघडून जेव्हा दार अजयने आत ढकलले तेव्हा त्या दाराच्या एका पटावर असलेला त्रिशूळ खाली पडतो. छोटाच होता तो, तळहाता एवढा, पण त्याकडे अजयचे लक्ष नव्हते. दार उघडताच त्याला अंग गोठवणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श त्याचं अंग शहारून टाकतो आणि त्यासोबतच मनात दडलेली भीती कुठून तरी बाहेर पडते. आपण चुकी केली की काय असं त्याला वाटू लागतं. पण अजूनही काही अनामिक व्हायची चाहूल लागली नव्हती. पण त्या रूमच्या आत काही दिसतच नव्हतं. दिसत होता तो फक्त काळोख सर्वत्र पसरलेला. त्या रूमच्या बाहेर डोकावून पाहणारा. नेमकं त्याला भिंती सुद्धा दिसत नव्हत्या. अजय त्या रूमला भारावून गेला असतो. तो ती खोली खूप बारकाईने बघत होता.
ये आत ये, ये ना आत. असा अस्पष्ट असा खालच्या पट्ट्यातला किन्नरी थंड असा आवाज अजयच्या कानात पडतो. नेमकं या आवाजाने मती गुंग झाल्यासारखा अजय त्या घरात प्रवेश करतो. 1, 2, 3 आणि 4थ्या पावलावर तो जागेच थांबतो. जमिनीवर धुळीचा थर साचला होता. पायाचे तळवे धुळीने भरले होते. 4 पावलं आत जाताच एक उग्र सडलेला दर्प त्याच्या नाकात शिरतो. तो दुर्गंध एवढा सडलेला असतो की अजय तिथेच उलटी करतो. खोकत खोकत तो जवळील रुमालाने स्वतःचे तोंड पुसतो आणि रूमच्या बाहेर पडायला मागे वळतो. त्या रूममध्ये मन भारावून टाकणारे काहीतरी होते. मागे वळताच त्याची पाचावर धारण बसते. ज्या द्वाराने, ज्या गेटने तो आत आला होता, आता ते तिथे नव्हते. होता केवळ अंधार आणि सर्वत्र पसरलेला तो दुर्गंध. अजय भांबावलेला होता. तो सैरावेरा पळत होता, पण त्याला काही दिसत नव्हतं. कुठे जात आहे माहिती नव्हतं. काय चालू आहे हे सुद्धा कळत नव्हतं. अजयचा चेहरा घामाने डबडबला होता. काळीज गाडीच्या वेगाने धडधडत होते, जसं की कोणत्याही क्षणाला ते बाहेर येईल. भांबावलेला तो इकडे तिकडे बघत फिरत होता आणि त्याच गडबडीत त्याचा पाय कशावर तरी पडतो आणि काचेची बाटली फुटल्यासारखा आवाज त्या ठिकाणी घुमतो. अजयचा पाय एका काचेच्या बाटलीवर पडला होता. बाटली फुटली होती, पण ती फुटल्यावर एक थंड वारा त्याच्या पायाला स्पर्श करून गेला, जसं की बर्फ जवळ आहे. आणि सोबतच अजयची किंकाळी. त्याच्या पायात काच घुसले होते. त्या जागेवरून तो एका पायावर उड्या मारत बाजूला येतो आणि त्याला त्या अंधारात काही दिसत नव्हतं, पण अंदाजाने तो पायात घुसलेले 2-3 काच बाहेर काढतो. हाताने चाच पडत तो आपला पायाचा तळवा बघतो. रक्त चांगलंच वाहत होतं. त्याचं भान संपूर्ण भरकटलं होतं. फक्त अश्रू बाहेर येण्याची वेळ होती. डोळे पाण्याने डबडबले होते. त्या अंधारात अथांग पोकळीत तो एकटाच उभा होता. मनात फक्त सतत एकच विचार घुमत होता, आई, मला काही झालं तर तिचं काय होईल? मला बाहेर पडायला हवं. मुक्ती. त्या अंधारात असलेल्या शांततेला चिरत आवाज सर्वत्र घुमतो आणि अजयच्या कानावर पडतो. दूरवरून कुठून हा आवाज येत होता. किन्नरी आवाज आणि त्याचे ते विकृत हास्य अजयच्या काळजाचा वेध घेतात. अजयने आता पूर्ण लक्ष त्या आवाजाकडे केंद्रित केलं. भीती आता तिथल्या प्रत्येक कोपऱ्यात होती आणि अजय ते अनुभवत होता. काही वेळापूर्वी ज्या सडलेल्या वासाने त्याला उलटी झाली होती, त्याची थोडीफार का होईना आता सवय त्याला झाली होती. अजय विचार करत होता, नेमकं काय चालू आहे? हा आवाज, मुक्ती कुणाची? नेमकं बाहेर कसं निघू? विचारांचं काहूर त्याच्या डोक्यात माजलं होतं. तेवढ्यातच प्रथमच त्याच्या नजरेस पडतात 2 लाल ठिपके आणि त्यासोबतच कुणाचा तरी श्वास घेण्याचा आवाज. अजय लक्षपूर्वक हे बघत होता. तो एक आवंडा गिळतो आणि परत त्या 2 लाल ठिपक्यांकडे बघतच होता. कोणीतरी आहे इथे, पण मनुष्य? छे छे, कसं काय? मीच तर आता हे दार उघडलंय आणि ही जागा आहे तरी काय? तो विचारांच्या तंद्रीत गुंग होता. त्याचं पायाकडे लक्षच नव्हतं. त्यामधून बरंच रक्त ओघळलं होतं. कदाचित ते जे काही होतं त्याला आमंत्रण द्यायला ते पुरेसं होतं. आणि अजयच्या कानावर फक्त आता आवाज पडत होता आणि ते 2 लाल ठिपके जवळ येत आहेत एवढंच त्याला दिसत होतं. ते 4 ते 5 मोठ्या उड्या घेत क्षणात अजयच्या पुढ्यात उभे होते. अजयला काय झाले काहीच कळले नाही. सावज, सावज आलो. अजयला त्याचं रूप थोड्या प्रमाणात का होईना दिसलं होतं. अजयच्या जवळ येताच ते एवढे 2 शब्द बोललं होतं, त्याच थंडगार आवाजात. लांब श्रापदी केस खांद्यावरून खाली रुळत होते. 7 फुटाच्या जवळपास उंची असेल. त्याचे 2 सुळ्यासारखे दात त्या अंधारात चमकत होते. जबडा माणसाचा वाटतच नव्हता.
खोबणीत गेलेले 2 लाल डोळे आणि त्याखाली नाकाच्या जागी फक्त त्रिकोणी खड्डा. चेहरा अर्धा जास्त सडलेला होता आणि एक आवंडा गिळत अजय त्याच्या त्या सापासारख्या आत बाहेर करणाऱ्या जिभेकडे बघतो. ते जे काही होतं ते अत्यंत भयंकर होतं. अजयचे डोळे त्या विकृत श्रापदी चेहऱ्याकडे खिळले होते. अजयला आता कोणत्याही क्षणी भोवळ येणार होती. घामाने पूर्ण अंग भिजले होते. पळायचा विचार तर केव्हाच मनात आला होता, पण पाय जसे काही त्या जागेवर स्थिर झाले होते. अजयला आता मृत्यू स्पष्ट दिसत होता. कोणत्याही क्षणाला ते अजयचा घास घेऊ शकत होतं. बाहेर पावसाने थैमान घातले होते, कदाचित ते यासाठीच. त्या अंधारात हा अंधाराचा खेळ अजय हरत चालला होता. मदतीची अपेक्षा करणेही चुकीचेच होते. नेमकं थोड्या वेळाआधी आरामात सोफ्यावर बसलेला अजय त्या श्रापदाच्या पुढ्यात उभा होता. त्याचे ते गरम आणि थंड श्वास अजयच्या चेहऱ्यावर पडत होते. अजय मोती गुंग झाल्यासारखा आपल्या मृत्यूची वाट बघत होता. त्याने आपली वळवळणारी जीभ अजयच्या चेहऱ्यावरून फिरवली. त्याची ती लाळ पूर्ण अजयच्या चेहऱ्यावर पसरते. चिकट सडलेला द्रव्य कुणी ब्रशने चेहऱ्यावर लावावा. बर्फासारखं थंड ते त्याच्या चेहऱ्यावरून खाली टपकत होतं. तो ती तोंडात गेलेली लाळ बाहेर काढतो. अगदी किळसवानं ते दृश्य, अगदी न बघवण्यासारखं होतं. अजय पुढचा काही विचार करायच्या आतच तो आपला विशाल जबडा उघडून अजयचे पूर्ण मुंडके त्यात सामावून घेतो आणि विनामुंडक्याचे ते धड खाली धाडकन आवाज करत कोसळते. त्या काळोखात आवाज घुमतो तो फक्त हड्डी चावण्याचा. ते जे काही होतं ते त्याच्या सावजाचा आनंद घेत होतं. नेमका काळ कसा आणि कुठे बदलतो कळतच नाही. नेमकी सर्व शहानिशा करूनच घर निवडायला हवं. कोणी जर कुठे जायला मना केला असेल तर बरोबरच विचार करून त्या ठिकाणी जायचा निर्णय घ्या. या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आणखीन आपल्याला समजण्याच्या पलीकडच्या आहेत. त्यापासून आपण दूरच आणि अज्ञानी बरे. अजयच्या घरात जे काही होतं ते आता त्या खोलीमधून मुक्त झालं होतं.